नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण कवितेला खोद आणखी थोडेसे या कवितेला सुरुवात केलेली आहे. बघा, कविता क्रमांक 15. याच्या कवयित्री आहेत आसावरी काकडे. काय सांगितलेलं आहे या कवितेमधून? तर जीवनात प्रयत्न आणि सकारात्मकता यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. ध्येय साध्य करताना संयमाने, जिद्दीने, आत्मविश्वासाने, चिकाटीने कार्यरत राहावे लागते. चांगुलपणावर विश्वास ठेवणे आवश्यक असते. बघा, वास्तव आनंदाने स्वीकारावे आणि कोणत्याही भ्रमात राहायचं नाही. उमेदीने जगण्यासाठी कष्टाची कास धरायची, असा संदेश कवितेतून व्यक्त होतोय. तर आपण सुरुवात केली आहे 2 कडव्यातली झालेली आहेतच. ठीक आहे, आज आपण पुढील 2 कडव्यांना सुरुवात करूयात. बघा काय सांगितलेलं आहे. मूठ मिटून कशाला म्हणायचे भरलेली, उघडून ओंजळीत घ्यावी मनातली तळी. काय सांगायचं आहे यातून कवयित्रीला? बघा, मूठ मिटून कशाला म्हणायचे भरलेली, म्हणजे मुठीत काहीच नसताना उगाच ती भरलेली आहे असे म्हणायचे नाही. नाहीतर म्हणतो आपण की आहे आमच्याकडं, पण नसताना आहे म्हणायचं नाही. मुठीत काहीच नसताना उगाच ती भरलेली आहे असे म्हणायचे नाही. म्हणजे स्वतःकडे काही संपत्ती, सत्ता, वैभव नसताना ते असल्याचा बडेजाव मिरवायचा नाही. ठीक आहे, म्हणजे जे नाही त्याची हाव धरायची नाही. बघा, जे नाही त्याची हाव धरायची नाही. उघडून ओंजळीत घ्यावी मनातली तळी. तळी म्हणजे तलाव. बघा, मग काय करायचं या उलट? तर उघड्या ओंजळीत मनात असलेली तळी व त्यातील गारवा धारण करावा. म्हणजे मनात जो ओलावा आहे त्याच्यामध्ये आनंद घ्यावा, तीच आपली समृद्धी समजावी. म्हणजे उगीचच आपल्याकडे जे नाही त्याच्याबद्दल बोलायचं नाही. उलट मनामध्ये जे आहे बघा त्याचा आनंद घ्यायचा आणि तीच आपली समृद्धी आहे असं समजायची. ठीक आहे, म्हणजे माणसाने आतून आणि बाहेरूनही स्वच्छ असावे. म्हणजे जे मनात आहे तेच कृतीत आणायचे, बोलायचे. नाहीतर बरेच जणांच्या मनात वेगळं असतं, प्रत्यक्ष कृतीमध्ये वेगळं असतं. तर असं जगायचं नाही. जर मनात दुःख असेल तर चेहऱ्यावर खोटा ओढून ताणून आणलेला आनंद काय कामाचा, असा संदेश कवयित्री आसावरी काकडे यांनी यातून दिलेला आहे. आपले म्हणणे पटवून देण्याकरता कवयित्री बघा अनेक अलंकारसुद्धा वापरतात. म्हणजे काय म्हणतात त्या? मूठ रिकामी असताना ती भरलेली आहे असे का म्हणावे? जे सत्य आहे त्याचा स्वीकार काय केला पाहिजे? आनंदाने केला पाहिजे. ठीक आहे, असा उपदेशसुद्धा लेखिकेने केलेला आहे किंवा कवयित्रीने केलेला आहे. ठीक आहे, आता नंतरच्या कडव्यामध्ये बघा काय दिलेलं आहे. आता जरा लागेलच तिथे खोद आणखी जरासे, उमेदीने जगण्याला बळ लागते थोडेसे. बघा, जरा लागेलच तिथे खोद आणखी जरासे म्हणजे काय बरं? बघा, आता इथं सुद्धा काय सांगितलं आहे? खोलवर आणखी थोडे मातीत खण, म्हणजे तुला निर्मळ असा झरा लागेल. म्हणजे दमायचं नाही, थकायचं नाही, जिद्द चिकाटी ठेवायची. आणखी खोद, मग आणखी खोदलं की नक्कीच निर्मळ झरा लागेल. तीच तुझी जिद्द आहे. उमेदीने जगण्यासाठी मनाची ताकद आवश्यक असते. उमेदीने जगण्याला बळ लागते थोडेसे. म्हणजे उमेदीने जगण्यासाठी मनाची शक्ती आवश्यक आहे. म्हणून समृद्ध जगण्यासाठी आत्मबळ गरजेचे आहे. ठीक आहे, प्रयत्नवादी राहिले पाहिजे. आता इथं काय सांगतात बघा यातून कवयित्री? तर अपयश आल्यानंतर निरुत्साही, नाउमेद व्हायचं नाही. आपले प्रयत्न आपण सुरू ठेवायचे, आपल्याला नक्कीच यश मिळेल असा संदेश कवयित्री देतात. बघा, आता या ठिकाणी थोडेसे हा शब्द म्हणजे बळ लागते थोडेसे. मग थोडेसे हा जो शब्द आहे तो चिकाटी, जिद्द, आशावाद असा सूचित करणार आहे. म्हणजे थोडी जिद्द लागते, चिकाटी लागते, आशावाद लागते. कशासाठी? तर उमेदीनं जगण्यासाठी. म्हणजे हरायचं नाही. ठीक आहे, खोदणे म्हणजे सातत्यानं प्रयत्न करत राहायचं. संयम, आत्मविश्वास सोडायचा नाही.
म्हणून आपण आत्मविश्वासाने चिकाटीने ध्येय साधण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच शुद्ध आनंदाचा, खऱ्या आनंदाचा चिरंतर झरा लागेल. आपल्या प्रयत्नांना यश मिळेल. कारण उमेदीने जगण्यासाठी थोडेसे बळ हे लागतेच. ठीक आहे मुलांनो, तर बघा आता तुम्हाला समजलेली असणारच आहे ही कविता. ठीक आहे. आता इथं बघा हा म्हणजे ही कवितेची मध्यवर्ती कल्पना दिलेली आहे. मागच्याच वेळेला तुम्हाला सांगितलेली आहेच बघा. ठीक आहे. हे शब्दार्थ, हे वाक्प्रचार. ठीक आहे. बघा, मनातली तळी म्हणजे मनातील ओलावा, माया, जिव्हाळा. ठीक आहे. पुढे बघा, आता हा संपूर्ण कवितेचा इथं काय आहे, भावार्थ आहे. हा पहिल्या कडव्याचा आहे, इथं दुसऱ्या कडव्याचा, नंतर तिसऱ्या आणि हा चौथ्या. ठीक आहे. आता याच्यानंतर आपण काय करूयात, कृती पाहूयात. योग्य पर्याय शोधून वाक्य पूर्ण करा. बघा, आता कविता जर व्यवस्थित समजली असेल तर मुलांना हे तुम्हाला लिहिता येणार आहे. खोदणे या शब्दाचा कवितेतील अर्थ म्हणजे काय, तर बघा 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. काय असणार आहे यातला, तर जिद्दीने आणखी प्रयत्न करणे. गाणी असते मणी म्हणजे काय, बघा बरं, म्हणजे काय, मन आनंदी असते का गाणी गाण्याची इच्छा, का मनात नवनिर्मिती क्षमता, का गाणी लिहिण्याची इच्छा, तर मनात नवनिर्मिती क्षमता. ठीक आहे. पुढे बघा, बघा मनातले गाणे असे म्हटल्यावर तुम्हाला सुचणाऱ्या कल्पना. तर मनातले गाणे म्हणजे आईवडिलांविषयी कृतज्ञता, भाव, देशप्रेम, मातृभूमीचा अभिमान. बघा, पहिली गोष्ट आईवडिलांविषयी कृतज्ञता, भाव. दुसरी देशप्रेम, मातृभूमीचा अभिमान. हे मनातलं गाणं म्हणजे हे मनामध्ये असते. नंतर गुरुजनांविषयी आदर, मित्रमैत्रिणींबद्दलचा जिव्हाळा. ठीक आहे. नंतर बघा काय दिलं आहे, कवितेतील खालील संकल्पना आणि त्यांचे अर्थ यांच्या जोड्या लावा. आता काय आहे, पहिलं, सारी खोटी नसतात नाणी. ठीक आहे. याचा अर्थ काय, बघा आता इथं ऑप्शन्स दिले, सगळे लोक फसवे नसतात. 2 नंबरला, घट्ट मिटू नका ओठ म्हणजे काय, मनातील विचार व्यक्त करावेत. पहिला पर्याय बघा अ. नंतर मूठ मिटून कशाला म्हणायची भरलेली, बघा बरं ई. भ्रामक खोट्या समजुती बाळगू नयेत. आणि शेवटचं, उघडून ओंजळीत घ्यावी मनातली तळी. बघा एक राहिलं, कुठलं राहिलं, आ. मनातील सामर्थ्य व्यापक बनवावे. ठीक आहे. आता कवितेच्या आधारे खालील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा. मग आता 1, 2, 3 मी सांगते, बाकी तुम्ही लिहा. आता संयमाने वागा, योग्य. सकारात्मक राहा, योग्य. उतावळे व्हा, अयोग्य. ठीक आहे. अशा पद्धतीने योग्य अयोग्य बघा तुम्ही. ठीक आहे. याच्यानंतर बघा आता काव्य सौंदर्य. आपण प्रत्येक वेळेला पाहिलंच आहे रसग्रहण म्हणजे कसं करायचं. जरा लागेलच तिथे खोद आणखी जरासे. ठीक आहे. यातला तुम्हाला काय अर्थ समजलेला आहे, तर ते लिहायचं. म्हणजे मानवी जीवनात प्रयत्न आणि सकारात्मकता या दोन्ही गोष्टींना फार महत्त्व आहे. प्रयत्न सोडायचे नाही. बघा, प्रत्येक वेळेस प्रयत्नांना यश मिळेलच असं नाही. पण यश मिळाले नाही तर खचून जायचं नाही, प्रयत्न करत राहायचं. म्हणजे आपण आपल्या ध्येयापर्यंत निश्चितच पोचणार, या शंका नाही. कारण आपण प्रयत्न करता करता जिथे थांबतो तिथून चिकाटीने आणखी थोडेसेच पुढे गेले की आपल्याला मार्ग सापडतो. ठीक आहे. खोद आणखी जरासे थोडेसे म्हणजे जिद्द, चिकाटी हा अर्थ तिथं अभिप्रेत आहे. मग कवयित्रीने यासाठी दिलेला दृष्टांत बघा अगदी समर्पक आहे. झरा किंवा विहिरीसाठी जमीन खोदायला घेतली की 8-10 फूट खणलं तरी पाणी लागलं नाही म्हणून प्रयत्न सोडून चालणार नाही. मग आणखी थोडेसे खोदायचे, निश्चितच पाणी मिळणार. मग येथे थोडेसे हा शब्द जिद्द, चिकाटी, आशावाद सूचित करणार आहे. ठीक आहे. नंतर काय, आर्त जन्मांची असते रित्या गळणाऱ्या पाणी. या ओळींमधला अर्थ तुमच्या भाषेत लिहा. आर्त जन्मांची असते रित्या गळणाऱ्या पाणी म्हणजे प्रत्येक मानवाच्या जीवनात दुःख हे असतेच आणि ते अनेक जन्मांपासून त्याच्यासोबत आलेले असते. अशा परिस्थितीत आपल्याला सुख हवे असेल तर आपण आपले मन मोकळे केले पाहिजे. मनातील विचारांना वाट करून दिली पाहिजे. असे केले तर हळूहळू आपल्या मनातील दुःख नाहीसे होईल आणि एक दिवस सुख प्राप्त होईल.
ज्याप्रमाणे पाण्याचा एक एक थेंब गळून पडल्यानंतर थोड्या वेळाने ते जलपात्र रिकामे होते. ठीक आहे. बघा नंतर काय, गाणे असते ग मणी या ओळीतील तुम्हाला समजलेला नवनिर्मिती क्षमतेचा संदेश. गाणे असते ग मणी म्हणजे काय, तर विहिरीचे किंवा झऱ्याचे प्रतीक वापरून कवयित्रीने माणसातील एक अनमोल गुण हेरलाय. कुठला गुण असतो माणसामध्ये, तर काहीतरी नवीन निर्माण करण्याची क्षमता असते, जी म्हणजे ज्याची त्यालाच माहिती नसते, परंतु थोडेसे चिंतन केले तर तो अंतर्मुख झाला तर त्याला स्वतःमधील हा गुण लक्षात येईल आणि तो लक्षात आल्यावर माणसाने तो व्यक्त केला पाहिजे. त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे आणि जगात आपले नाव केले पाहिजे. ठीक आहे. त्यासाठी कवयित्री काय करतात, एक उदाहरण देतात. आपल्या मनात गाणे असते पण आपण ते प्रकट करत नाही. आपण मनात गाणे असणं म्हणजे, तर गाणं म्हणजे काय, शब्दशः अर्थ नव्हे, तर मनात काहीतरी नवीन निर्माण करण्याची क्षमता असते. पण आपण आपले ओठ घट्ट मिटून घेतलेत म्हणजे काहीच बोलत नाही. परंतु तसे न करता आपल्या मनातलं गाणं मुक्त कंठाने गायले पाहिजे, जगासमोर आणले पाहिजे. जे मनात काय आहे ते पुढं आणलं पाहिजे. आणि शेवटचं काय, परिश्रमाशिवाय फळ मिळत नाही. बघा आता या बाबतीत तुम्ही घेतलेला एखादा अनुभव, म्हणजे तुम्हाला जर आला असेल एखादा अनुभव, तर ते तुम्ही तुमच्या शब्दामध्ये लिहायचे. ठीक आहे. हा सुद्धा स्वाध्याय मुलांनो वहीमध्ये सोडवायचा आहे, धड्याखालचा, कवितेखालचा. ठीक आहे. आणि याच्यासोबत आम्ही जी कृती तुम्हाला पाठवलेली आहे, जो स्वाध्याय पाठवलेला आहे बघा, तो स्वाध्याय आम्हाला सोडवून पाठवायचा आहे. ठीक आहे. थांबूया त्या ठिकाणी आपण.